नमस्ते सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या न्यू ब्लॉग व्हिडिओमध्ये। तर आपण घरी बसून आपल्याला शिलाई कामाचे किती बिझनेस करता येते किंवा आपण व्यवसाय चालू करू शकतो याविषयी आपण माहिती सांगणार आहे। तर बरेच लेडीज अशा आपण घरातनं काम करत असतो, काही काही हाऊसवाईफ असतात, काही काहींना मुलं असतात, मग त्यांना बाहेर पडून काम करता येत नाही। तर त्यांच्यासाठी आपण घरी बसून कोणते व्यवसाय करू शकतो त्याविषयी माहिती घेणार आहोत। तर सर्वात आधी आपल्याला जर शिलाई काम तर येत असते, तर ज्या ज्या महिलांना शिलाई काम येतं तर त्यांच्याविषयी त्यांना शिलाईविषयी सुद्धा बिझनेस करता येऊ शकतो। तर पहिला बिझनेस आहे आपला परकरचा। तर पहिले आपण परकर पण स्टिचिंग करू शकतो घरी बसून। स्टिचिंग करून तुम्ही पण घरातून एक छोटासा व्यवसाय निर्माण करू शकता आणि तुम्हाला त्याचं मार्केटिंग पण करता येऊ शकतं की तुम्ही घरी बसून शिलाई करून तुम्ही ते बाजारात नेऊन सुद्धा विकू शकता किंवा दुकानात शॉपने पण विकू शकता। तर परकरचा हा व्यवसाय असा आहे की तो कधीच बंद पडणार नाही, कारण का परकर प्रत्येक लेडीजला हा लागतोच आणि मग परकर हा आपला बिझनेस चालू शकतो। त्या दृष्टिकोनातून परकरचा बिझनेस व्यवसाय हा पण आपल्याला करू शकतो येतो घरी बसून। तर दुसरा बिझनेस आहे आपला, तर आपला दुसरा व्यवसाय होऊ शकतो हा हँडमेड पर्सचा। तर आपण कॉटनच्या कपड्याचे हँडमेड पर्स पण बनवू शकतो। तर तुम्ही यूट्यूबवर पाहिले असेल तर खूप साऱ्या व्हिडिओ भेटतील तुम्हाला हँडमेड पर्स बनवायच्या, बॅगा वगैरे कॉटनच्या कपड्याच्या, आणि तो पण चांगला व्यवसाय आहे। तर छोटंसं भांडवल लावून तुम्ही ते करू शकता, जास्त पैशाची पण गरज नाही पडत। तर 1-2 हजार रुपये तुम्ही सुद्धा स्टार्ट करू शकता हँडमेड पर्सचा। त्यानंतर तिसरा व्यवसाय होऊ शकतो आपला मॅक्सीचा। तर आजकाल प्रत्येक लेडीजला मॅक्सी ही लागतेच, गाऊन। तर ही तुम्ही घरी बसून सुद्धा सेल करू शकता। तुम्ही कमी मार्जिन ठेवून जास्त सेलिंगसुद्धा करू शकता आणि मॅक्सी अशा प्रकारे हा सगळ्यांनाच लागतो लेडीजला। तर मॅक्सीचा पण व्यवसाय चांगला होऊ शकतो आणि कमी खर्चामध्ये तुम्ही हा व्यवसाय करू शकता। तर चौथा व्यवसाय आपला होऊ शकतो साडीचा। तर आजकाल तुम्ही पाहिलं असेल साडी पण खूप सारे व्हायरल साड्या आहेत आणि आजकाल प्रत्येक जणांना त्या साड्या पाहिजे नसतात, तर साड्यांचा सुद्धा तुम्ही व्यवसाय करू शकताय। आणि ज्यांना कोणाला स्टिचिंगचं काम येत असेल तर त्यांनी घरातूनच आपलं स्टिचिंगचं काम चालू करून ब्लाऊजचा व्यवसाय सुद्धा हा करू शकताय। ज्यांना शॉप टाकायला येत नसतं त्यांनी घरी बसून सुद्धा एक आपला बोर्ड बनवायचा आणि आपला घराबाहेर लावायचा आणि स्टिचिंगच्या ब्लाऊज वगैरे शिवायचं, फॉल पिको करायचा, तर हे पण आपला व्यवसायसुद्धा होऊ शकतो। तर अशा प्रकारे 5 प्रकारचे आपण स्टिचिंगच्या विषयी किंवा सेलिंगच्या विषयी आपण हे व्यवसाय करू शकतो। तर तुम्हाला आजची माहिती कशी वाटली, आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटू अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये।